हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6 मधील चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट लॉस मधील प्रॅक्टिस सेट नंबर 34 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी क्वेश्चन. Using the figures given below, frame word problems based on profit percent or loss percent and solve the problems. ही जी गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या बेसवर आपल्याला प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट यांचे वर्ड प्रॉब्लेम्स तयार करायचे आहेत आणि ते सॉल्व करायचे आहेत. लास्ट लेक्चरला आपण प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट यांचे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. सो या लेक्चरला आपण जस्ट रिकॉल करूया. सी दी फर्स्ट वन. प्रॉफिट पर्सेंट is equal to profit upon CP into 100 and loss percent is equal to loss upon CP into 100. म्हणजे प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट काढत असताना आपल्याला CP दॅट मीन्स कॉस्ट प्राईसशीच कम्पेअर करावं लागत असतं. हे दोन फॉर्म्युले वापरून आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. इज इट क्लिअर? सो सी दी फर्स्ट वन. Cost price rupees 1600 and selling price is rupees 2800. So solve करूया. वर्ड प्रॉब्लेम मी तयार करून घेतलेला आहे. सी, राज बॉट ए मशीन फॉर रुपीज 1600 and sold it for rupees 2800. What was the profit percent? तुमच्या ओन चॉईसचा वर्ड प्रॉब्लेम ही तुम्ही तयार करू शकता. आपण सॉल्व करूया. गिवन इन्फॉर्मेशन, द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन. सो वी कॅन राईट द कॉस्ट प्राइस ऑफ मशीन इज 1600 rupees. And selling price of machine is 2800 rupees. Is it clear? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर SP इज ग्रेटर दॅन CP. सो काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. सो वी कॅन राईट द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट. Profit is equal to SP minus CP. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. SP काय आहे? 2800 and CP काय आहे? 1600. इज इट क्लिअर? तर डिफरन्स काय येतोय बघूया. हा 0 0 दॅट मीन्स 8 minus 6 2 and 2 minus 1 1. इज इट क्लिअर? सो हा काय आलेला आहे? प्रॉफिट आलेला आहे. आणि आपला क्वेश्चन काय आहे? आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. हा प्रॉफिट आहे आणि आपल्याला आता प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. सो द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. तर प्रॉफिट किती निघाला आपला? 1200. CP किती आहे? 1600. इज इट क्लिअर? इंटू 100. सो कटआउट होणार आहे. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. सो आपला नंबर काय राहील? 1200 अपॉन 16. सो आपण 16नी कट करू शकतो. 16 1चा 16 आणि 16 7चा 112. 8 रिमेनिंग आणि हा 0 दॅट मीन्स 16 5चा 80. इज इट क्लिअर? सो इथं काय आलेलं आहे? 75% हा प्रॉफिट आलेला आहे. प्रॉफिट पर्सेंट आपला किती निघाला? प्रॉफिट पर्सेंट हा 75 निघालेला आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट राज मेड देअरफोर
Raj made profit of 75%. Is it clear? So next example मी तयार करून घेतलेला आहे. संतोष bought a shirt worth ₹2,000 and sold it for ₹1,900. What was the percentage of his loss? Given आहे ते लिहून घेऊया. The cost price, that means CP of shirt काय आहे ₹2,000 आणि सेलिंग प्राइस दॅट मीन्स SP ऑफ शर्ट इज ₹1,900. तर आपण ऑब्झर्व केलं तर CP इज ग्रेटर दॅन SP. इज इट क्लिअर? म्हणजेच काय असणार आहे? लॉस झालेला असणार आहे. सो वी कॅन राईट द लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. सो व्हॅल्यूज पुट करूया. CP काय आहे? 2,000 मायनस SP 1,900. डिफरन्स किती येणार आहे? 100 ओनली. इज इट क्लिअर? ₹100. सो हा काय निघालेला आहे? ₹100 हा लॉस आलेला आहे. सो आपल्याला आता त्याचं पर्सेंट काढायचं आहे. सो देअरफॉर द लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? तर व्हॅल्यूज पुट करूया. लॉस किती निघाला आपला? ₹100 इंटू CP काय आहे? 2,000 इंटू 100. इज इट क्लिअर? आता 0ला 0 कट होणार आहेत. 100 अपॉन 2,000 इंटू 100. हे 2 0 या 2 0ला कट होतील आणि हा एक 0 या 0ला कट होईल. इज इट क्लिअर? म्हणजे राहणार काय आहे? 10 अपॉन 2. आता 2नी कट होऊ शकतं. 2 1चा अँड 2 5चा 10. इज इट क्लिअर? म्हणजेच लॉस किती आलेला आहे? 5%. दॅट मीन्स लॉस पर्सेंट आपण फाइंड आउट केलं ते किती आलेलं आहे? 5. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर संतोष गॉट 5% loss. 5% loss in his transaction. Is it clear? In his transaction. So third one. See the question. Leena bought 8 sarees for ₹1,200 each and sold them for ₹1,400. What was the percentage of her profit or loss? Profit झाला की लॉस झाला आणि जो काही झाला असेल त्याचा पर्सेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपण गिवन लिहून घेऊया. The cost price, that means CP of each saree. एका सारीचं दिलेलं आहे. Each saree is ₹1,200. So cost price of CP of such टोटल किती घेतलेले? 8 घेतलेले. सो 8 sarees काय होईल? मल्टिप्लिकेशन घ्यावं लागणार आहे. सो 8 इंटू प्राइस ऑफ 1 सारी दॅट मीन्स 1,200. इज इट क्लिअर? आता हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 0 ॲज इट इज आणि 12 8चा 96. इज इट क्लिअर? हे रुपीज ही कॉस्ट प्राइस आलेली आहे 8 सारीची. सो आता सेलिंग प्राइस, द सेलिंग प्राइस ऑफ ईच सारी, SP ऑफ ईच सारी इज गिवन. इट इज
1,400 rupees. So SP of 8 sarees आपल्याला फाइंड करावी लागणार आहे. सो इथंही आपल्याला काय घ्यायचं आहे, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. काय होईल, 8 into 1400. दॅट मीन्स हे 0 मल्टिप्लिकेशनमध्ये ॲज इट इज अँड 14 8चा 112. इज इट क्लिअर? म्हणजेच SP काय आलेली आहे आपली, 11,200 रुपीज. इथं जर सिम्पली आपण ऑब्झर्व केलं तर SP इज ग्रेटर दॅन CP. सो प्रॉफिट झालेला आहे. सो वी कॅन राईट द प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. SP काय आहे आपला, 11,200 मायनस CP काय आहे, 9,600. सो काय, हे 2 0, त्यानंतर 12 मायनस 6 काय येणार आहे, 6 अँड 11 मायनस हे 9 आणि ह्याचा 1 मीन्स 10 मीन्स 1. इज इट क्लिअर? हा प्रॉफिट आलेला आहे 1,600. हा प्रॉफिट आहे. आता आपल्याला त्याचं पर्सेंट काढायचं आहे. सो वी कॅन राईट द पर्सेंट ऑफ प्रॉफिट. दॅट मीन्स प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे, प्रॉफिट आपला किती आला, 1,600 अपॉन CP किती आहे, 9,600 इंटू 100. व्हॅल्यूज फक्त पुट केल्या आपण. आता कट होणार आहेत, 0ला 0 कट होईल. हे 2 0 या 2 0ला कट होतील. म्हणजे राहणार काय आहे आपलं, 1600 अपॉन 96. हां 12नी कट होईल, सॉरी 8नी कट होईल. 8 1चा 8 अँड 8 2चा 16. इज इट क्लिअर? आणि इथं सुद्धा 8 2चा 16 आणि हे 2 0 0. इज इट क्लिअर? म्हणजेच 200 अपॉन 12. आता 4नी कट होईल, 20 आणि 12ला. सो करूया कट. 4 3चा 12 अँड 4 5चा 20 आणि हा 0. सो आता काय राहणार आहे आपलं, 50 अपॉन 3. सो आता 3नी कम्प्लिटली डिवाइड होत नाही. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथं लागत नाही. सो आपल्याला जर आपण 3नं कट केलं तर काय होणार आहे, पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे. सो आपल्याला हे पॉईंटमध्ये नको आहे. सो आपण डिव्हिजन मेथडनी करूया. 50 अपॉन 3 हे जर आपण करून घेतलं तर काय होणार आहे, इथं 50 आणि 3 हा डिव्हिजर म्हणून येणार. 3 1चा 3. इज इट क्लिअर? 2 राहिले आणि त्यानंतर हा 0 ड्रॅग केला. त्यानंतर 3 6चा 18. म्हणजेच किती राहिले, 2. आणि आपण QR अपॉन D या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केलं तर कॉटियन किती आहे आपला, 16. सो राईट 16. दॅट मीन्स रिमाइंडर. नंतर रिमाइंडर किती आहे, 2 आणि डिव्हिजर किती आहे, 3. म्हणजेच 50 अपॉन 3 आपण कसं लिहू शकतो, 16 इंटेजर 2 अपॉन 3. हे आपण फ्रॅक्शन या चॅप्टरमध्ये पाहिलेलंच आहे. ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्समध्ये आपण हे सॉल्व केलेले आहेत एक्झाम्पल्स. सो देअरफॉर वी कॅन राईट, देअरफॉर शी मेड profit of
16 integer 2/3%. इज इट क्लिअर? हे पर्सेंट आलेले आहेत. सो नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ वन. Ramesh bought 50 kg grains for ₹2,000 and sold it at the rate of ₹43 per kg. What was the profit or loss and what is its percentage? म्हणजेच काय आपल्याला इथं 50 kg ग्रेन्स घेतलेले आहेत आणि त्याची कॉस्ट प्राइस आपल्याला दिलेली आहे. सो वी कॅन राईट द गिवन दी CP, दॅट मीन्स कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg ग्रेन. 50 kg ग्रेनची कॉस्ट प्राइस गिवन आहे ₹2,000 आणि नंतर ते 1 kgनी विकलेले आहेत. सो सेलिंग प्राइस ऑफ पर केजीचा रेट आपल्याला दिलेला आहे ₹43 पर kg. याप्रमाणे ते विकलेलं आहे. सो आपल्याला SP ही 50 kgची फाइंड आउट करावी लागणार आहे. सो देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ 50 kg काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. सो 50 मल्टिप्लाय बाय 43. इज इट क्लिअर? मल्टिप्लिकेशनमध्ये हा 0 ॲज इट इज. तर 5 3 15 अँड 5 4 20 आणि 1 दॅट मीन्स 21. हे काय आलेले आहेत? सेलिंग प्राईस आलेली आहे रुपीजमध्ये. सो आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर SP इज ग्रेटर दॅन CP म्हणजेच काय झालेलं आहे? प्रॉफिट. सो प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP काय आहे आपला? आत्ताच आपण फाइंड आउट केला 2150 मायनस CP काय आहे? 2000. तर डिफरन्स घेतला तर किती येणार आहे? फक्त हा 150 रुपीज हा प्रॉफिट झालेला आहे. इज इट क्लिअर? बट आपल्याला काय काढायचं आहे? प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. सो राईट दी प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? प्रॉफिट किती निघाला आपला? 150 अपॉन CP का आहे? 2000 इंटू 100. तर हे कॅल्क्युलेशन करूया. 150 अपॉन 2000 इंटू 100. हे 2 0 आणि हे 2 0 कट होणार आहे. त्यानंतर हा 0 आणि हा 0 पण कट होईल. म्हणजेच काय राहणार आहे? 15 अपॉन 2. इज इट क्लिअर? म्हणजेच काय? 2 7चा 14 आणि रिमाइंडर 1 राहणार आहे आणि डिव्हिजर ॲज इट इज. इज इट क्लिअर? हे जर रफली करायचं झालं तर कसं येणार आहे? हेच ॲन्सर. हे 2 डिव्हिजर आणि हे 15. 2 7चा 14 आणि रिमाइंडर 1 आणि QR अपॉन D या फॉर्म्युल्यानुसार कॉटियंट काय? 7 आणि रिमाइंडर 1 आणि डिव्हिजर 2. हेच आलेलं आहे. इज इट क्लिअर? सो हे पर्सेंट आलेले आहेत. हा प्रॉफिट पर्सेंट आहे. प्रॉफिट पर्सेंट आपण फाइंड आउट केला. सो वी कॅन राईट he got profit of 7 integer 1/2% in his transaction. Is it clear? So next example, fifth one. Joseph bought a machine for ₹8,600
and he paid rupees 250 for transport and 150 for porterage. If he sold it to a customer for rupees 10,000, what was his percent profit or loss? म्हणजेच काय, जोसेफनं एक मशीन घेतलेली आहे आणि त्याची कॉस्ट प्राईस दिलेली आहे, बट ट्रान्सपोर्टसाठी केलेला खर्च 250 आणि पोर्ट्रेटसाठी केलेला खर्च 150 हा सुद्धा आपल्याला कॉस्ट प्राईजमध्ये ॲड करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट द टोटल कॉस्ट प्राईज. वी कॅन राईट द टोटल कॉस्ट प्राईज म्हणजेच काय येणार आहे, कॉस्ट प्राईज ऑफ मशीन प्लस ट्रान्सपोर्ट प्लस पोर्ट्रेज. इज इट क्लिअर? सो we can write the cost price of machine plus transport plus porterage. So values आपण पुट करून घेऊया. कॉस्ट प्राइस ऑफ मशीन का आहे 8,600 प्लस ट्रान्सपोर्ट किती दिलेला आहे 250 प्लस पोर्ट्रेज 150. इज इट क्लिअर? तर आपण ॲडिशन घेऊया. काय, हा 0 0 0 दॅट मीन्स इथं 0, त्यानंतर 5 + 5 + 0 दॅट मीन्स 10, तर 1 राहील, आणि त्यानंतर 1 + 2 3 आणि 4 + 6 अगेन 10 आणि 8 + 1 दॅट मीन्स 9. इज इट क्लिअर? म्हणजेच हे काय आलेले आहेत, टोटल कॉस्ट प्राईस आलेली आहे. सो आपल्याला आता सेलिंग प्राईस दिलेली आहे. सो SP इज इक्वल टू SP ऑफ मशीन. SP ऑफ मशीन इज गिवन 10,000 रुपीज. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय आहे, SP ही ग्रेटर आहे. सो SP इज ग्रेटर दॅन CP. म्हणजेच काय झालेलं आहे, इथं प्रॉफिट झालेला आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 10,000 मायनस 9,000. सो डिफरन्स काय येणार आहे 1,000 रुपीज ओनली. 1,000 रुपीज हा प्रॉफिट आलेला आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, त्याचा पर्सेंट पण काढायचा आहे. सो राईट दी प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. व्हॅल्यूज पुट करूया. प्रॉफिट किती निघाला 1,000 रुपीज. CP किती आहे 9,000 रुपीज इंटू 100. 1,000 अपॉन 9,000 इंटू 100. हे 2 झिरो या 2 झिरोला कट होतील आणि हा एक झिरो या झिरोला कट होईल. म्हणजे राहिलं काय 100 अपॉन 9. इज इट क्लिअर? आपण हे डिवायडेशननी करून बघूया. तर 100 आणि इथं 9. 9 1चा 9 एक राहिला आणि त्यानंतर हा झिरो ड्रॅग केला. आता 10 झाले. आता 9 1चा 9 तर रिमाइंडर 1. म्हणजेच QR/D या फॉर्म्युलानुसार काय होणार आहे, कॉटियन 11 रिमाइंडर 1 अपॉन डिव्हिजर 9. इज इट क्लिअर? म्हणजे याचा आन्सर आपण कसं लिहू शकतो 11 इंटेजर 1 अपॉन 9. इज इट क्लिअर? हे पर्सेंट आलेले आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हा प्रॉफिट पर्सेंट आहे. सो वी कॅन राईट दस Joseph made profit of 11 integer 1 upon 9%. Is it clear? Then last 6th one. See,
Radhikabai bought seeds worth rupees 20,500 and she spent 9,700 on labor and also 5,600 for chemicals and fertilizers. After that, she sold her produce for 28,640 rupees. So find the percentage of her profit or loss. आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर त्याचा पर्सेंटेज फाइंड आउट करायचा आहे. सो हा जो टोटल खर्च आहे सीड्सचा, त्यानंतर लेबरचा आणि केमिकल आणि फर्टिलायझरचा हा आपल्याला ॲड करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट द टोटल कॉस्ट प्राईस इज इक्वल टू या सगळ्यांचं हा जो सगळा एक्सपेन्सेस आलेला आहे त्याची आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे. सो आपण 20,500 प्लस हा सीड्सचा प्लस लेबरचा किती आहे 9,700 प्लस केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांचा किती आहे 5,600. इज इट क्लिअर? यांच्यात आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार. सो ॲडिशन काय येते बघ 0 0 0 दॅट मीन्स तर 2 0 येणार आहेत. त्यानंतर 6 + 7 13 आणि हे 5 मीन्स 8 आणि त्यानंतर 20 आणि हे 5 आणि हे 3. इज इट क्लिअर? म्हणजेच हे जे आलेले आहेत ते आपली टोटल कॉस्ट प्राईस आलेली आहे 35,800 ही कॉस्ट प्राईस झालेली आहे आणि त्यांनी त्यांचा प्रोडक्टची सेलिंग प्राईस आपल्याला दिलेली आहे. सो सेलिंग प्राईस 28,640 रुपीज. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय आहे CP इज ग्रेटर दॅन SP. तर CP मोठा आहे म्हणजेच काय झालेलं असणार आहे लॉस झालेला असणार आहे. सो वी कॅन राईट द लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. तर व्हॅल्यूज पुट करूया. CP आपला किती निघाला 35,800 मायनस SP किती आहे 28,640. तर सबस्ट्रॅक्शन जर घेतलं तर 0 मायनस 0 त्यान 10 मायनस 4 म्हणजे 6. त्यानंतर 8 मायनस हा 6 आणि 1 दॅट मीन्स 7. 8 मायनस 7 काय होणार आहे 1 होणार आहे आणि त्यानंतर 28 मायनस जर केले तर त्यानंतर काय येतील 7. इज इट क्लिअर? हा काय झालेला आहे आपला लॉस निघालेला आहे. हा राधिकाताईंना झालेला लॉस आहे. सो आपल्याला त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. सो वी कॅन राईट दी लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन CP इंटू 100. इज इट क्लिअर? तर लॉस किती झाला 7160 अपॉन CP किती आहे 35,800 इंटू 100. 0ला 0 कट होतील 35,800 इंटू 100. हे 2 0 आणि हे 2 0. रिमेनिंग काय राहील 7,160 अपॉन 358. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण 2नी डिवाइड करू शकतो पण अंक मोठा असल्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन जरा लेंदी होईल. सो आपण डायरेक्ट या नंबरनी या नंबरला जातोय का पाहूया. सो इथं जर आपण करून बघितलं तर 358 हा डिव्हिजर राहील आणि नंतर 7160 हा डिव्हिडन. सो आपण काय करतो नेहमीप्रमाणे डिव्हिजनला इथपर्यंत भाग होणार आहे आणि आपण काय करतो अंदाज घेतो ह्या पहिल्या अंकाचा या पहिल्या अंकाशी. इज इट क्लिअर? म्हणजेच काय 3 2चा 6 येतोय.
सो हा पूर्ण अंक आपण 2नी मल्टिप्लाय करून बघूया. 3, 5, 8 इंटू 2. 8 2 16, 5 2 10 आणि 1 11 आणि 3 2 6 आणि हा एक 7. म्हणजे पूर्ण आपण डिवाइड करू शकतो. सो वी कॅन राईट 2 7 1 6 हा आलेला आहे आपला. सो इथं काय राहील 0 आणि हा 0 परत ड्रॅग केला आपण. म्हणजे परत कितीचा लागणार आहे भाग आपला 0चा. इज इट क्लिअर? म्हणजे आपला आन्सर काय येईल ह्याचं 20%. इज इट क्लिअर? 20%. सो वी कॅन राईट देअरफोर राधिका ताई incurred loss of 20%. इज इट क्लिअर? 20% हा राधिकाताईंना झालेला लॉस आहे. इज इट क्लिअर? इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.